व्हॉट्सअप गाईज, कसा तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, खूप दिवसानंतर आज आपल्या चॅनलवरती आपला ब्लॉग अपलोड होतोय. कारण बरेच दिवस झाले मी थोडंसं आजारी पडलेलो ना, म्हणून मला काही ब्लॉग शूट करताच आले नाही आणि बाहेर सुद्धा जाता आलं नाही. तर सध्या मला थोडंसं आता एकदम रिलीफ वाटतं, म्हणून मी काय ठरवलं, बाहेर तर नाही जाऊ शकत, म्हणून आपण घरीच आज थोडासा छान एक ब्लॉग शूट करूया. तर आज नेमकं संडे आहे आणि बाहेर जो तुम्हाला आवाज येतो ना, मी जाऊन दाखवतो तुम्हाला. सोसायटीमध्ये कसा ढोल वाजतो ना, तर गणपतीची तयारी करतायत, त्यामुळे तो ढोल वाजतो एवढा. आणि पाऊस पण बघा किती मस्त सुरू झालाय, सध्या हलकासा मस्त येतोय. बघा एवढा थंडीमध्ये किती गरमागरम चहा बनवलाय. गाईज, या तुम्ही पण गरमागरम चहा घेण्यासाठी बघा कशी मस्त वाफ येते. वातावरण पण एकदम क्लिअर झालंय बघा. आता आमचा सकाळचा ना चहा झालेला आहे. आता करू ना नाश्ता बनवते पोहे, तर मी तुम्हाला दाखवतो शॉर्टकट रेसिपी. सगळी तयारी केली ना पोह्यांची? सगळी झाली. इथे मस्त बघा कांदा कापून ठेवलाय, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता, शेंगदाणे पण आहे. शेंगदाणे कमी झालेत का बरोबर आहेत? बरोबर, कमीच ठेव. आज जरा नाश्ते झणझणीत पोहे खाण्याची इच्छा झाली होती, म्हणून आम्ही ना आता नाश्त्यासाठी पोहेच गरमागरम बनवतोय. मिरची जरा जास्त घेतली ना, अरे ते उडते राव. कढीपत्ता पण. पोहे बघा किती व्यवस्थित धुवून ठेवलेत. ती वाटी घेते टोमॅटोची. कांदे पोहे बनतायत बघा आज आमच्या घरी. कोथिंबीर मस्त एकदम गावरान आहे बघा. बारीक कापून टाकायचं. हळद कधी टाकणार यामध्ये? थोडा कांदा भाजला की. यामध्ये पण हळद टाकतात ना? नाही, यामध्ये नाही टाकत. ह्यात मीठ लावून घेतात पोह्यांना बघा. तू लावलंय का? नाही, आता लावते ना. ह्यात थोडं मीठ आणि पोह्यामध्ये थोडं मीठ टाकू आपण. हळद तर मेन आहे ना पोह्यामधली. कमीच झाले उलट टमाटे तर. अर्धाच टाकलाय. आपले सध्या ना कांदे पोहे अपेक्षित होते, पण सध्या तर मला इथे ना कांदा टोमॅटो पोहे दिसतात, पण एक नंबर होणार आहेत. हा ना, कधी कधी टाकून बघा, खूप छान लागतो टोमॅटो पण पोह्यांमध्ये. फायनली पोहे गेले बघा आपले आता मस्त मसाल्यामध्ये. आता मस्त गरमागरम पोहे बनतील काहीच मिनिटात. झालेत का आपले पोहे आता रेडी? हो झाले, आता 2 मिनिटात रेडी होतील. कोथिंबीर टाक वरनं. मस्त झालेत बघा पोहे. गाईज बघा गरमागरम पोहे रेडी झालेले आहेत. या तुम्ही पण नक्की खाण्यासाठी. आता मला थोडंसं ना बरं वाटतंय, थंडी वगैरे काय आता वाजत नाहीये. माझी एवढी इच्छा होती ना की मला बाहेर जाऊन खूप छान छान लोकेशन्स ना कव्हर करायचे होते, पण तब्येत बरोबर नसल्यामुळे ना मला काही जाताच आलं नाही. आता मी घरी आहे ना, तर मी थोडंसं ड्रॉइंग वगैरे करत होतो. मी लास्ट ब्लॉग मध्ये सुद्धा ना माझ्या ड्रॉइंग्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत बघा, एका ब्लॉग मध्ये दाखवलेले आहेत. तरी पण ना माझे जुने जे स्केचेस आहेत ना, जे मी काढलेले, ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. कसे वाटतात ना मला कमेंट करून नक्की सांगा. ही ड्रॉइंग बुक ना खूप जुनी आहे बरं का, तरी पण ना मी व्यवस्थित जपून ठेवली आहे. हे चित्र पण बघा, मी ज्यावेळेस ना 14 वर्षांचा असेल ना, त्यावेळेस मी चित्र काढलेले आहेत. असे एक एक दाखवतो मी. हे तुम्हाला लवकर ओळखायला येणार नाही. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, हे ना आपला एक डोळा आहे बघा, आणि त्याच्या आतमधलं नाही प्रतिबिंब दिसते, ही जी बाहुली दिसते ना, असे चित्र मी काढलेले. मी पूर्ण गुगलवरनं बघत होतो आणि डाउनलोड करून त्याचे स्केचेस काढत होतो. हे पण ना साऊथ ॲक्ट्रेसच असावे, आता मला एवढं काही लक्षात नाहीये. हे पण बघा एक एक असे मी मस्त जपून ठेवलेले. हे तुम्हाला लक्षात आलं असेल बघा, आपले साऊथ ॲक्ट्रेस आहे, मला नाव काय माहिती नाही, पण एक्झॅक्ट त्यांचं चित्र आहे. कसं वाटतं मला नक्की सांगा. असे ना मी भरपूर चित्र काढून ठेवलेले आहेत. अर्धेच माझ्याजवळ ना आता मी जपून ठेवलेले आहेत, बाकीचे कुठे हरवले काही लक्षात नाही माझ्या. आणि हे ना माझ्या मोठ्या बहिणीचं चित्र आहे बघा, मीच काढलेलं. हे पण कसं वाटतं मला कमेंट करून सांगा. म्हणजे आतापर्यंत माझ्याकडे जसे जसे आहेत ना, जेवढे मी जपून ठेवलेत ना, तेवढेच आता माझ्याकडे राहिले आहेत. बाकीचे ना पूर्ण गायब झाले बघा आता. आणि त्यातल्या त्यात ना हे माझं खूप फेवरेट चित्र आहे बघा.
हे ना मी गुगलवरनं डाउनलोड केलेलं. मी याच्या साईडला ना एक फोटो लावतो, तुम्ही बघा. मी ना हे चित्र बघून ना ही ड्रॉइंग केलेली. तर कुठली छान आली ना ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि हे स्केच ना मला खूप आवडतं, कारण ना लास्ट टाइम मी फक्त एकच काढलं, त्यानंतर मी काढलंच नाही. पण कसं वाटतात ना नक्की सांगा मला. हे पण मी फर्स्ट टाइम वॉटर कलरने करत होतो ड्रॉइंग, पण ती चुकली एकदम. इथे तुम्हाला दिसत असेल वॉटर कलर ना पूर्ण डार्क झाला, म्हणून ना मी इथे बघा एकदम पेपरच चिटकवला होता. ही पण नाही का ॲक्ट्रेसच असावी, आता नाव काही लक्षात नाही माझ्या. आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे करिश्मा कपूरचं. हे थोडं मला जमलं नव्हतं. मी ना हे चित्र खूप पूर्वी काढलेले, त्यामुळे ना एवढं काय मला कळत नव्हतं. पण आता हळूहळू मी व्यवस्थित अजून छान छान चित्र काढणारच आहे. हे पण बघा काजल अग्रवालचं मी पूर्ण पेनेने काढलेलं, त्यानंतर याला पूर्ण डार्क करून टाकलं. असे ना मी पूर्ण भरपूर काढून ठेवलेले बघा. हे सगळ्यात पहिलं मी चित्र काढलेलं. आणि हे तर तुम्हाला माहितच आहे नोबिताचं. हे ज्यावेळेस मी स्केच करत होतो ना, मी पेन्सिलने नाही पूर्ण पेनेने स्केच केलेलं आहे. हे 2 चित्र आहेत, एक नोबिताचं आणि एक शिजुकाचं. हे पण ना मी पेनेनेच काढलेलं आहे. कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. बाकीच्या पण ना खूप छान छान ड्रॉइंग्स मी काढलेल्या, पण त्यांना आता कुठे ठेवलं लक्षात येत नाही. पण सध्या ना एवढंच मी जपून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला कसे वाटलं ना मला कमेंट करून नक्की सांगा. एवढ्या दिवसानंतर ना आज ऊन पडले, किती मस्त वाटतंय बघा. एवढ्या दिवस सारखा पाऊस पाऊस पाऊस, आणि आज मस्त छान असं ऊन पडलंय, त्यामुळे बाहेर जायची इच्छा होतीये. मस्त झालंय उलट आजचं वातावरण. तर गाईज आता इव्हिनिंगची वेळ झालेली आहे. सुमेध जरा बाहेर गेला होता ना, तर त्यांनी येता वेळेस ना गरमागरम वडापाव घेऊन आलाय. गाईज बघा किती मस्त गरमागरम वडापाव घेऊन आलाय. पण मी यातला एक पण नाही खाऊ शकत, कारण ना माझी तब्येत बरी नाही. पण आता किती मोठा माझ्यावरती हे झालाय. पण आता माझ्यावरती हा खूप मोठा अन्याय बघा. थोडीशी चटणी तरी खाऊन बघू. तर गाईज आज ना जेवढं मला जमलं ना तेवढं मी आज कॅप्चर केले. मला ना बाहेर काही जाता आलं नाही, म्हणून हा व्हिडिओ एकदम छोटासाच झालाय, मला माहिती आहे. आणि मी ना लवकरच आपले नेक्स्ट लोकेशन ना खूप छान छान कव्हर करेल. तर आपल्या चॅनलवरती ना नक्की व्हिजिट करा, आणि खूप छान छान मी असे कंटेंट अपलोड केले, तर तुम्ही बघू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडलं असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.